नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पॉटलाइट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। सो आजचा जो झालेला पेपर आहे, या पेपरमध्ये जे जॉग्राफीचे क्वेश्चन्स होते, हे जॉग्राफीचे क्वेश्चन्स थोडे इझी टू मॉडरेट कॅटेगरीमधले होते। आणि जर का तुम्ही एन्व्हायरमेंटच्या क्वेश्चनचा विचार केला तर एन्व्हायरमेंटचे जे क्वेश्चन्स होते ते बऱ्यापैकी इझी कॅटेगरीतले होते, एखाद प्रश्न सोडला तर। सो आपल्याला आजच्या या एक्झाममधले जे जॉग्राफीचे आणि एन्व्हायरमेंटचे एक्सपेक्टेड आन्सर्स आहे ते बघायचे आहेत। सो आजच्या याच्यामध्ये स्क्रीनवरती तुम्हाला जो पेपर दिसतो आहे हा सी सेट आहे। कुठला सेट आहे? सी सेट आहे। बघा, क्वेश्चन नंबर 16 पासून आपण बघूयात। सी सेटमध्ये क्वेश्चन नंबर 16 पासून आपल्याला हे क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेले होते। 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? ठीक आहे, आता इथे तुमचं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं जात आणि जमातमध्ये। पर्टिक्युलरली तुम्हाला इथे ट्राईब्सबद्दल विचारलेलं होतं। आणि 2011च्या जनगणनेचे जर का तुम्ही ऑफिशियल डॉक्युमेंट बघितले तर त्याच्यामध्ये लक्षद्वीप जे आहे ते सगळ्यात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेलं केंद्रशासित प्रदेश आहे। जवळजवळ 94.8% या ठिकाणी प्रमाण आहे। आणि त्याच्यानंतर मग दादरा नगर हवेलीचा क्रमांक लागतो। सो प्रश्न क्रमांक 16 जो होता त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2। पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 17 कडे। 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी टिंबटिंब इतका होता। आता पूर्ण जॉग्राफीच्या क्वेश्चन्समध्ये जर का बघितलं तर लोकसंख्या नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले गेलेत। मागच्या वर्षी पण विचारले गेले होते। जो ट्रेंड आहे हळूहळू ह्युमन जॉग्राफीकडे सरकतो आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। मागच्या वर्षी पण तुम्हाला सांगितलं होतं। सो अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन होता, इझी कॅटेगरीतला क्वेश्चन आहे। 66.11% हे त्याचं उत्तर आहे। पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 18 कडे। खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पुन्हा हा सुद्धा क्वेश्चन अगदी सिंपल आहे। भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दबदारमध्ये आहे। अगदी बरोबर आहे। एक रिव्हर फ्लो करते, अफगाणिस्तान आणि भारताची जी सीमा आहे तिथं सगळ्यात उत्तरेकडचं आपलं ठिकाण आहे। सो हे जे विधान आहे पहिलं बरोबर होतं। भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक हे तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे, ज्याला आपण केप कोमोरिन असं पण म्हणतो। आणि ओव्हरऑल जर का तुम्हाला भारताचं विचारलं असतं तर मग ते इंदिरा पॉईंट आहे। ठीक आहे, जे ग्रेट निकोबार आयलँड्स आहे तिथे, पण इथं काय म्हटलं होतं? मुख्य भूमीचे। त्याच्यामुळे इथं उत्तर काय आहे? दुसरं विधान जे आहे ते पण बरोबर आहे। भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक किबुतू हे आहे। फक्त इथं काय केलं होतं? तुम्हाला थोडं फसवण्यासाठी आसाम असं दिलं होतं, जे की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे। राहील तुमच्या लक्षामध्ये? ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। इथे आसामच्या ऐवजी काय पाहिजे होतं? तर अरुणाचल प्रदेश असं पाहिजे होतं। भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक जे आहे ते गुजरातमधील गुहारमोठा आहे। अगदी बरोबर आहे। एक छोटंसं विलेज आहे गुहारमोठा नावाचं, आणि त्याच्या बाजूलाच काय आहे तर सर क्रीक खाडी आहे, जी फिजिकली भारत आणि पाकिस्तानला वेगळं करते, ज्यातून डिस्प्यूट पण सुरू आहे। ठीक आहे, सो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 19 कडे। इथं तुम्हाला अचूक नाही असं विचारलं होतं। अचूक नाही म्हणजे काय? तुम्हाला रॉंग स्टेटमेंट ओळखायचं आहे। चुकीचं विधान कुठलं आहे? 2 प्रकारचे सायक्लोन्स असतात, ट्रॉपिकल आणि टेम्परेट सायक्लोन, म्हणजे उष्णकटिबंधीय आणि त्याच्यानंतर समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त। या ठिकाणी विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 अंश अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय आवर्त निर्माण होतात। अगदी बरोबर आहे। बरोबर, ट्रॉपिकल सायक्लोन्स आपण ज्यांना म्हणतो, आणि मग जेव्हा ते 30 अक्षवृत्ताच्या पलीकडे जातात तेव्हा त्याला आपण एक्स्ट्रा ट्रॉपिकल असं पण म्हणतो। दुसरं विधान बघा, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो। आता बघा, इथे तुम्हाला काय म्हटलं होतं? असू शकतो, बरोबर का नाही? जनरल केसमध्ये काय आहे तर त्याचा मॅक्सिमम डायमीटर जो असतो तो 300 ते 1000 किलोमीटरच्या दरम्यान असतो। पण काही केसेसमध्ये जे सुपर सायक्लोन असतात ते 1500-2000 किलोमीटरपर्यंत पण मोठे असू शकतात। सो पॉसिबिलिटी असल्यामुळे इथं स्टेटमेंट काय आहे? हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे। इथं जर फक्त असं म्हटलं असतं की हां एवढेच असतात तर मग मात्र काय होतं? त्या ठिकाणी हे स्टेटमेंट रॉंग ठरलं असतं। पण तरीसुद्धा लेट्स सी पहिल्या आन्सर कीमध्ये आयोग काय उत्तर देतं। पण अकॉर्डिंग टू मी सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे। उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो। तिसरं स्टेटमेंट पण या ठिकाणी बरोबर आहे। चौथं स्टेटमेंट जे आहे ते रॉंग होतं। उत्तर गोलार्धामध्ये घड्याळीच्या काट्याच्या दिशेने वाहतात नाही, अँटी क्लॉकवाईज असतात। कोरियलिस इफेक्टमध्ये त्यांच्या उजवीकडे वळतात आणि एक अँटी क्लॉकवाईज पॅटर्न त्या ठिकाणी तयार होतो। जर का तुम्ही बघितलं तर उत्तर गोलार्धामध्ये जे अँटी सायक्लोन्स असतात
अँटी सायक्लोन घड्याळीच्या काट्याच्या दिशेने फिरतात आणि जे सायक्लोन्स आहे ते अँटी क्लॉकवाईज त्या ठिकाणी फिरतात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, कदाचित याचं उत्तर काय देऊ शकतं, ब आणि ड पण देऊ शकतं, पण मला असं वाटतं की ते योग्य ठरणार नाही. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 20 कडे. थोडा ट्रिकी क्वेश्चन होता बघा. जनरली आपण जॉग्राफीचा अभ्यास करत असताना काय करतो, फक्त भारतातल्या आणि नद्या आणि त्यांच्या उपनद्या करतो. इथे आयोग थोडं एक पाऊल पुढे गेले आणि यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात ज्या नद्या येतात, सिंधू आंतरराष्ट्रीय नदी आहे, बरोबर का नाही, 3 देशांमधनं वाहते. सो भारतातल्या आणि भारताच्या बाहेर म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधनं येणाऱ्या नद्या पण त्यांनी या ठिकाणी विचारल्या होत्या. आता इथे जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला झेलम, चिनाब, कोसी, सतलज या पहिल्या पर्यायामध्ये कोसी तर नाही आहे. गंडक, कोसी, घागरा, सोन, पुन्हा इथे कोसी आलंय, गंडक आलंय, सोन आलंय, या सगळ्या कोणाच्या गंगेच्या उपनद्या आहे. UPSC प्लिम्सला याच्यावरती प्रश्न पण आला होता मागच्या वर्षी. त्याच्यानंतर पुढे गेलात तर सतलज, बियास, रावी आणि चिनाब हा एकदम इझी पर्याय होता जो सगळ्यांना माहीत आहे. तुमचं कन्फ्युजन कदाचित चौथ्या पर्यायामध्ये झालं असेल, पण ह्या कुठून येणाऱ्या आहेत, या दुसऱ्या देशांमध्ये येऊन मिळणाऱ्या नद्या होत्या, पर्टिक्युलरली पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात येणाऱ्या नद्या आहेत. सो या ठिकाणी क आणि ड पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 21 कडे. पुन्हा एकदा लोकसंख्या टॉपिकवरती विचारलेला हा दुसरा प्रश्न होता. अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन आहे बघा. आता इथं तुम्हाला काय विचारलं होतं, लिंग गुणोत्तर, आणि इकडच्या बाजूला तुम्हाला फॅक्च्युअल डेटा त्या ठिकाणी दिलेला आहे. आता सगळ्यांना माहीत आहे की जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे, केरळचं आहे. सो केरळचा लिंग गुणोत्तर आहे 1084. तामिळनाडूचं होतं 996. म्हणजे तुम्ही जर का इलिमिनेशन मेथडने पण गेला असतात तरी पण तुम्हाला हा क्वेश्चन सोडवता आला असता, कारण की पर्याय क्रमांक किंवा ऑप्शन 3 असलेलं फक्त काय होतं, पर्याय क्रमांक 4 होतं. त्याच्यानंतर पुद्दुचेरी जे आहे ते 1037 आहे आणि आंध्र प्रदेश आहे 993. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 22 कडे. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते. म्हणजे पुन्हा एकदा सायक्लोन्सवरती हा दुसरा प्रश्न आलाय. सायक्लोन्सवरती अजून एक क्वेश्चन रिपीट झालाय. मागचा एक क्वेश्चन होता आणि हा एक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. आता एकदम बेसिक कॅटेगरीतला हा क्वेश्चन आहे. सगळ्यांना माहिती आहे, तापमान वाढलं की समुद्रावरती कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. वारे जे आहेत हळूहळू करता करता काय होतं, त्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे आकर्षिले जातात, त्यांना रोटेशनल मुवमेंट मिळते. ठीक आहे, आणि त्याच्यातनं सायक्लोनचं फॉर्मेशन होतं. पहिले डिप्रेशन्स तयार होतात छोटे छोटे, मग त्याचं रूपांतर पुढे सायक्लोन्समध्ये होतं. सो तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने सायक्लोनची निर्मिती होते. सो प्रश्न क्रमांक 22 जो आहे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 23 कडे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलावरचा प्रश्न होता आणि पुन्हा एकदम इझी कॅटेगरीतला हा प्रश्न आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. आता तुम्ही जर का बघितलं तर सह्याद्री, शंभू महादेव. शंभू महादेव कुठे आहे रे, खाली आहे. कुठून जाते शंभू महादेव, जर का तुम्ही बघितलं तर सांगली आणि साताऱ्यातनं जाते आहे. त्याच्यामुळे इथे एकदम इझी कॅटेगरीतला क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला इलिमिनेशनची पण गरज नव्हती. सातपुड्यात नाही आहे, बालाघाटमध्ये पण नाही आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 सह्याद्री. पुढे जाऊयात. योग्य जोड्या जुळवा. आता हा क्वेश्चन जो आहे तो टेस्ट सिरीजमधनं ॲज इट इज आलेला प्रश्न आहे बघा. जी पहिली टेस्ट सिरीजमधली पहिली टेस्ट होती त्याच्यातला हा ॲज इट इज घेतलेला प्रश्न आहे. तुम्ही जर का स्पॉटलाईटची टेस्ट सिरीज जॉईन केली असेल तर तुम्हाला ते बघता पण येऊ शकतं. सो इथे तुम्हाला महासागर दिले होते आणि दुसऱ्या बाजूला गर्दा दिले आहेत, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये ट्रेंचेस असं म्हणतो. आता हा पण थोडा इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. आता मरियाना ट्रेंच कुठे आहे, पॅसिफिक ओशनमध्ये आहे, त्याच्यामुळे एचं दुसरं उत्तर आहे. अटलांटिक ओशनमध्ये फार ट्रेंचेस नाही आहे, त्याच्यामुळे एकमेव आणि महत्त्वाची कुठली ट्रेंच आहे, प्युर्टो रिको, कॅरिबियन आयलँडच्या ईस्टर्न साईडला आहे. त्याच्यानंतर हिंदी महासागरामध्ये जावा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, इंडोनेशियाच्या जवळ आहे, आणि आर्टिक महासागरातली युरेशियन गर्ता. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 24 जो होता त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात. पुन्हा एकदा अतिशय सोपा प्रश्न होता की कर्कवृत्त भारतातल्या कोणत्या राज्यांमधून जाते, बरोबर का नाही. आता सगळ्यांना माहिती आहे गुजरात नंतर राजस्थान, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर पुढे गेलं की मग पुन्हा छत्तीसगड आहे, बरोबर, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, मिझोरम, त्रिपुरा. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. घासून गुळगुळीत झालेला प्रश्न, आयोगाने खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 26 कडे. आता हा क्वेश्चन सुद्धा तुमचा इलिमिनेशन सॉल्व्ह झाला असता बघा. का, कारण की सगळ्यात ओल्डेस्ट बायोस्फिअर रिझर्व कुठला आहे तुम्हाला माहीत आहे, ते आहे तुमचं निलगिरी. मग इथे जर का तुम्ही पर्यायांमध्ये बघितलं तर सगळ्यात ओल्डेस्ट पर्याय होता 1986चा. अगेन इथे
पहिल्याची जोडी 4 असलेला पर्याय फक्त एकच होता, तो होता तुमचा दुसरा. सुंदरबन कधी डिक्लेअर झाले? 1989 मध्ये. कच्छ कधी डिक्लेअर झाले? 2008 मध्ये. आणि पन्ना सगळ्यात न्यू वेस्ट आहे किंवा यंगेस्ट आहे, ते झालं तर तुमचं 2011 मध्ये. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 27 कडे. पुन्हा एकदा एकदम इझी कॅटेगरीतला हा प्रश्न होता. जनरली जोड्या लावावरती खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि रिपीट झालेला क्वेश्चन असून सुद्धा आपल्याला म्हणायला काही अडचण नाही, बरोबर का नाही? प्रकाशे कुठे आहे? तापी आणि गोमती नदी, नंदुरबार जिल्ह्यामधलं हे ठिकाण आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या सीमेवरती जे ठिकाण आहे. त्याच्यानंतर मुडावत, तापी आणि पांझरा, खूप वेळा विचारला गेलेला हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. माहुली कुठे आहे? तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, कृष्णा वेण्णाचा संगम होतो. आणि तुळापूर, भीमा आणि इंद्रायणी या क्षेत्राला काय आहे तर ऐतिहासिक महत्त्व सुद्धा लाभलेलं आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर 2, 1, 4 आणि 3 पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आहे. पुन्हा महाराष्ट्रावरचा प्रश्न होता, अतिशय सोपा प्रश्न होता. काय विचारलंय तुम्हाला? जून ते सप्टेंबर म्हणजे कुठला ऋतू आला रे हा? पावसाळा ऋतू आला. ऑक्टोबरपासून रिट्रीट ऑफ मान्सून सुरू होतो. 1 ऑक्टोबरपासून काय होतो? महाराष्ट्रातनं पाऊस परत जायला सुरुवात होते, महाराष्ट्रातनं, हा लक्षात ठेवा. सो या ठिकाणी या काळामध्ये म्हणजे पावसाळा ऋतूमध्ये कुठले वारे वाहतात? नैऋत्य मोसमी वारे. हां, हे जर का तुम्हाला मार्च एप्रिल विचारलं असतं तर मग तुम्ही आंबेसरी वगैरे सांगू शकला असतात किंवा वाळव्याचे वारे वगैरे. सो एकदम सोपा प्रश्न होता. साऊथ वेस्ट मान्सून आपण ज्याला म्हणतो, नैऋत्य मोसमी वारे याचं उत्तर आहे 28चं पर्याय क्रमांक 3. 29 बघा, खालील विधानांचा विचार करा. सुरुवातीच्या काही लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे शिकवलं होतं. केस स्टडी पण आपण याची घेतली होती. दोघंही विधानं या ठिकाणी काय होते? बरोबर होते. की तपांबरामध्ये उंचीनुसार काय होतं तर तापमान कमी कमी होत जातो, त्याला आपण लॅप्स रेट असं म्हणतो, बरोबर. लो पदर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि उंचीनुसार हवा पण काय होतं ते थंड होत जाते, त्याला आपण एडियाबॅटिक कुलिंग रेट असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर तपांबराचं तापमान हे येणाऱ्या किरणांमुळे नाही तर पृथ्वी जे रिफ्लेक्ट करते, ज्याला आपण अल्बेडो असं म्हणतो, त्याच्यामुळे तापमान वाढतं. सो अ आणि ब असे दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि ब हे अचं अगदी योग्य विश्लेषण त्या ठिकाणी होतं. पुढे बघा प्रश्न क्रमांक 30 इझी कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. स्कूल बुक्समधनं विचारला गेलेला प्रश्न होता बघा. शाळेचे पुस्तकं जर का तुम्ही व्यवस्थित वाचले असतील, रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे. लक्षात घ्या कुठला प्रश्न हे विचारला? पुन्हा हायड्रस रॉक विचारला होता या ठिकाणी, बरोबर का नाही? आता तुम्हाला सगळ्यांना प्युमिस माहिती आहे. प्युमिस काय आहे? व्होल्कॅनिक ओरिजिनचा आहे, बरोबर का नाही? जो फेस थंड होतो त्याच्यापासून प्युमिस रॉक तयार होतात. शेल आणि ग्रॅनाइट तुम्हाला पण माहीत आहे. इथं उरला पर्याय फक्त एकच, जिप्सम. जिप्सम हे याचं आन्सर आहे. शाळेच्या पुस्तकातून आलेला हा प्रश्न आहे. मागच्या वर्षी पण त्यांनी सेडिमेंटरी रॉक्सवरती प्रश्न विचारला होता. ह्या वर्षी त्यांनी कशावरती विचारला तर हायड्रस रॉक्सवरती प्रश्न विचारलेला आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 31 जो आहे, इथून पुढचे 5 क्वेश्चन हे एन्व्हायरमेंटचे होते. पुन्हा एकदा तुम्हाला माहीत जरी नसेल तरी लॉजिकने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत होता. धोकादायक कचरा नियम 2008 नुसार हे धोकादायक कचऱ्याची सीमापार वाहतुकी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याची वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय कुठले आहे? पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार. आता याचं नाव बदललं आहे, याच्यामध्ये क्लायमेट चेंज पण ॲड झालं बघा. आता या मंत्रालयाचं नाव एवढंच नाही आहे, पर्यावरण आणि वन सोबतच काय आहे? हवामान बदल मंत्रालय आहे. राहील लक्षामध्ये? तसं बघितलं तर पर्याय जो आहे पहिला तो त्यांनी अर्धा दिला आहे. याच्यामध्ये क्लायमेट चेंज शब्द कदाचित राहून गेला असेल किंवा मग जुन्या एखाद्या मटेरियलमधनं हा क्वेश्चन पिक केला असेल. पण याचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. पुढे बघा पुन्हा इझी क्वेश्चन होता एकदम. पोल्युटंट्सवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. पाण्यातील फॉस्फेट खते, युट्रोफिकेशन आपण ज्याला म्हणतो, एन्व्हायरमेंटमध्ये आपण हे शिकलो होतो. युट्रोफिकेशन काय असतं, त्याच्यानंतर डेड झोन्स कसे फॉर्म होतात वगैरे वगैरे. सो पहिला जो पर्याय आहे त्याचं इथं काय आहे? चौथं उत्तर आहे. हा सुद्धा क्वेश्चन इलिमिनेशन हे सॉल्व्ह होता. त्याच्यानंतर हवेतील मिथेन कायसाठी कारणीभूत आहे? जागतिक तापमान वाढ, क्लायमेट चेंजसाठी. त्याच्यानंतर पाण्यातील कृत्रिम अपमार्जके कायसाठी आहेत रे? इथे पाण्याची जी जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढून जाते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ॲसिड रेन, नायट्रस ऑक्साईड. आलून त्या लक्षात नायट्रोजन ऑक्साईडमुळे त्या ठिकाणी तुम्हाला ॲसिड रेन बघायला मिळतो. पर्याय क्रमांक 2, 4, 3, 1, 2 याचं आन्सर आहे. शाळेच्या पुस्तकातनं 11वी आणि 12वीचं जर का तुम्ही एन्व्हायरमेंटचं बुक केलं असतं तर 11वी 12वीच्या एन्व्हायरमेंटच्या बुकमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोकादायक असलेल्या प्रजाती म्हणून कोणत्या प्राणी घोषित केल्या गेलेल्या नाहीत? लक्षात घ्या. इथे तुम्हाला क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज विचारल्या होत्या. बेंगॉल फ्लोरिकन जनरली हा एक पक्षी आहे जो क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. घरियाल क्रिटिकली एंडेंजर्ड आहे.
आणि फोर्ट ओड रिव्हर टेरापिन काय आहे, हे पण क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. जर का लेदरबॅक कासव बघितलं तुम्ही तर जनरली याचं ग्लोबल स्टेटस व्हल्नरेबल आहे, पण काही ठिकाणी त्याच्या ज्या सब स्पीसीज आहे त्याला क्रिटिकल एंडेंजरचं स्टेटस मिळालेलं आहे. सो जनरल स्ट्रेचर याच्यात जर बघितलं आपण सेन्समध्ये तर चौथं याचं उत्तर आहे. हा प्रश्न कदाचित तुम्हाला थोडा हार्ड वाटला असेल. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केलेला आहे. हिप्पो, हॅबिटॅट लॉस, त्याच्यानंतर इन्व्हेसिव्ह पेसिस, पोल्युशन आहे, पॉप्युलेशन आहे, क्लायमेट चेंज आहे आणि ओव्हरग्रेझिंग आहे. ठीक आहे, असं ते सगळे शब्द मिळून कुठला शब्द तयार होतो, हिप्पो शब्द तयार होतो. सो प्रश्न क्रमांक 34 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि पुन्हा प्रश्न क्रमांक 35 जो होता अत्यंत सोपा होता. काय विचारलं होतं तुम्हाला, पुनर्नवीनकरणीय ऊर्जा संसाधनांचे उदाहरण कुठले आहे. ठीक आहे, रिन्युएबल एनर्जी रिसोर्स कुठला आहे. कोल तर नाही आहे, सगळ्यांना माहीत आहे. पेट्रोलियम नाही आहे, नॅचरल गॅस नाही. आपण हे परत तयार करू शकत नाही, याला दशलक्ष वर्ष लागलेत तयार व्हायला, हे आपल्या हातामध्ये नाही आहे. पण भूऔष्णिक ऊर्जा मात्र जी आहे ती अबंडंट आहे, मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. सो पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला. सो पहिल्या आन्सर की लागल्यानंतर आपण याचं एक डिटेल ॲनालिसिस पण घेणार आहोत. टेस्ट सिरीजमधून रिफ्लेक्ट झालेले क्वेश्चन्स पण आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. जो सध्या आपण फक्त उत्तरं बघूयात. येणाऱ्या काळामध्ये याचा एक डिटेल व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल. थँक्यू.